नमस्कार, मी रुचिता. ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. कमी पावसाच्या दृष्टीने पिकांची निवड तर पाहिली, पण त्यासोबत येते आणखी एक महत्त्वाची गोष्ट, ती म्हणजे वाणांची. कोरडवाहू भागात किंवा ज्यावेळी पाऊस कमी सांगितला जातो, अशा परिस्थितीत कमी पावसात तग धरणारे वाण आपण निवडायचे आहेत. कमी पावसात येणारे मूग, उडीद, बाजरी या पिकांसोबत आपण तूर, ज्वारी, मका आणि सोयाबीन या पिकांचे वाण कोणते आहेत हे जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सुरुवातीला आपण धान्य पिकांच्या वाणांचीही माहिती घेऊयात. यामध्ये बाजरी, ज्वारी आणि मका या पिकांचे कमी पाण्यात तग धरणारे वाण जाणून घेऊयात. पहिलं आहे बाजरी. बाजरी संशोधन केंद्राने बाजरीची फुले धनशक्ती, फुले आदिशक्ती, AHB 1200, AHB 1269, श्रद्धा आणि सबुरी या वाणांची शिफारस केली आहे. तसंच ज्वारी संशोधन केंद्राने ज्वारीचे CSH 14, CSH 17 आणि CSH 30 हे कमी कालावधीचे वाण शिफारस केलेत. तर मध्यम कालावधीच्या वाणांमध्ये CSH 9, CSH 16, CSH 25, CSH 16 35, CSH 35 हे वाण येतात. ज्वारी बाजरीनंतर आपण आता येऊयात मका पिकाकडे. मका पीक संशोधन प्रकल्पाने मक्याचे लवकर काढणीला येणाऱ्या जसे पुसा संकर मका 1, विवेक संकरित मका 21, विवेक संकरित मका 27, महाराजा आणि फुले चॅम्पियन या वाणांची शिफारस केली आहे. यानंतर आपण द्विदल पिकांचे म्हणजेच तूर, मूग, उडीद आणि सोयाबीन या पिकांचे वाण पाहूयात. त्यात आधी पाहूयात तुरीचे वाण. तुरीचा कमी पाण्यात येणारा BDN 711 हा वाण आहे. जर तुमच्याकडे एका सिंचनाची सोय असेल तर BDN 716 आणि BDN 2013-2 म्हणजेच रेणुका हे वाण वापरायचे. याशिवाय 2 सिंचनाच्या सोयी असल्यास तुरीचे गोदावरी म्हणजेच BDN 2013-41 हे वाण वापरावं. मूग आणि उडीद हे मुळातच कमी कालावधीची पिकं आहेत, परंतु कमी पाण्यात तग धरणारे मुगाचे BM 20-02-01, BM 20-03-2, फुले सुवर्णा, फुले चेतक हे वाण फायदेशीर ठरू शकतात. तर उडदाचे TAU 1, PDKB ब्लॅक गोल्ड, फुले राजन, फुले वसू हे वाण वापरावे. याशिवाय आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर घेतल्या जाणाऱ्या सोयाबीनचेही लवकर येणारे वाण आता आपण पाहूयात. यामध्ये समृद्धी म्हणजेच MAUS 71, MAUS 158, MAUS 612, जवाहर म्हणजेच JS 335, MAUS 725, MAUS 731 हे 6 वाण येतात. तर मध्यम कालावधीमध्ये प्रसाद MAUS 1, प्रतिकार MAUS 61, प्रतिष्ठा MAUS 61-2 आणि MAUS 162 हे वाण येतात. या वाणांची शिफारस वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या अखिल भारतीय समन्वयित कृषी हवामानशास्त्र संशोधन प्रकल्पातील डॉक्टर कैलास डाखोरे यांनी केली आहे. तुम्ही यंदा शेतात कोणते पीक घेणार आहात आणि पिकाचे कोणते वाण लावणार आहात हे आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि अशाच शेतीविषयक आणि नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.